आज आपला परिक्रमेतला 58वा दिवस आहे. रात्री आपण थांबलो होतो सुलगाव येथील आश्रमात. तर आत्ता आपण चाललो आहे पुढे. तर पुढे 8-10 किलोमीटरवरती कुंडी आहे. तर हा पूर्ण आता जंगलाचा मार्ग लागला आहे आपल्याला 60 किलोमीटरवरती. आणि कुंडीनंतर 2 किलोमीटर बडेल आणि तसेच तराणी याचं जंगल वगैरे आहे पुढं. तर आपल्याला आता येऊन पाणी वगैरे काही नाही 10-12 किलोमीटरवरती. तर सकाळच्या वाजल्यात 6:45 आणि सगळे निघलेत. मागचा हॉल होता त्याच्यात काल फुल हॉल होता, तर बाकी सगळे गेलेत. आता आपणही निघतोय. चला नर्मदे. सोलगावमध्ये आपण ज्या ठिकाणी थांबलो होतो तर तिथं एक कुटुंब आहे रत्नागिरीचं. तर ते परिक्रमावास यांची 3 महिने सेवा देते. तर दरवर्षी रत्नागिरीहून येतात, 3 महिने इथे थांबतात या सोलगावमध्ये. परिक्रमावासियांची सेवा करतात निःशुल्क. त्याचप्रमाणे इथं स्टँड नाही, त्यामुळेच आम्ही त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं आम्ही रत्नागिरीचे आहेत. तर कळलं. ते आपलं पाठीमागं जे गाव दिसतंय हे सोलगाव आहे, छोटंसं गाव आहे. आता याच्या पुढे निघल्याच्या नंतर फक्त जंगल एरिया आहे. त्याच्यामुळं आपण जरा उशिरा लेट निघलो, कारण त्यांनी रात्री सांगितलं होतं की उजेड पडल्याच्या नंतर निघा म्हणून. जरा तब्येत बरी आहे. रात्री ताप आलता, त्यामुळं जरा काल आपण जे बडवा लागलं होतं तर आपण तिथं मेडिकल घेतलं. फरक पडलाय जरा कालपेक्षा जरा बरं वाटतंय. चला आंघोळ पुढं करू. एक आश्रम 10-12 किलोमीटरवरती गेल्याच्या नंतर, कारण सकाळ थंडी एवढी आहे आणि पाणी गार होतं. त्यामुळे आपण चाललो आहे आता पुढं. तर आरती पुढंच घेऊ आपण. सोलगावच्या पुढं निघल्याच्या नंतर आपला असा रस्ता लागला आहे. डांबरी रस्ता संपून हा कच्चा रस्ता सुरू झाला आहे आणि अशी झाडी लागली आहे दोन्ही साईडने. या झाडीमध्ये पण अशा पद्धतीने परिक्रमा मार्ग दाखवला आहे, नर्मदा परिक्रमा मार्ग. चला आपण फक्त 5-6-7 जण येतं या झाडीमध्ये. कुठं पाणी नाही आहे, काहीच नाही. त्यांनी पण आपल्याला सांगितलं होतं आज की पाणी घेऊन जा बरोबर आश्रमावरूनच. एकदम शांत वातावरण आहे. फक्त थोडासा पाखरांचा आवाज येतोय. आत्तापर्यंत शूलपाणीच्या झाडे होत्या, पण एवढं शांत कधीच नव्हतं. चला आबान ते पुढं थांबलेत थोडेसे, बघू काय म्हणतायत ते. चला आबा, काय स्वेटर काढता? हा जोडी येते मागून. चला आबा चल तुम्ही. खांदे मामा, आज कसा काय आवाज नाही काय नाही गाड्यांचा? गाड्या चालले जाते एका बाजूला. जंगल आहे, पार करायची. 80 किलोमीटर. 80. बोले पटापटा पुढे गेलेत. बोले पटापटा पुढे गेलेत म्हणलं. आले का बा? लय मागं थांबली होती. काय नाही ते सुकलं ते काढलं ना. सुटवर काय होतं, लय ऊन पाडलं काढलं ना, ओलं झालं. संध्याकाळी तसंच ओलं राहतं. आज काय म्हणजे थांबा नाही काय नाही. आज काय अरे वा. होय आले सगळे.
थोडासा कुठं चढ उतार पण आहे आणि बऱ्यापैकी हा सरळच रस्ता आहे पूर्ण. आता आपण थोडं उतरतोय आणि थोडं पुढं चढ आहे, म्हणजे पूर्ण सगळं सपाट नाही आहे अजून. कुंडी हे गाव आलं नाही, बघू अजून किती राहिले ते. आणि कुंडी नंतर पुढं 2 किलोमीटरवरती बघेल आहे, बघेल का बढेल. तर तिथं अन्नक्षेत्र आहे, पण आता सकाळच्या अजून टाईमच नाही झाला. सूर्य उगून आलाय चांगलं, पण हे झाडीमुळं काही वेळ लागा नाही. परिक्रमा मार्ग असा दाखवला नर्मदे हर परिक्रमा मार्ग. चला आपण चाललोय पुढं. हे आपण 5-6-7 किलोमीटरवरती चालून आलो. तर इथं हनुमान मंदिर लागले आणि वडाही पहिल्यांदा दिसलाय. मस्त पाणी आहे, वाफा निघताय पाण्यातून. परिक्रमा मार्ग समोर आहे, पण इथं मंदिर आहे, काहीतरी बालभोगसाठी बसलेत. चला आपण थांबू इथं, आंघोळ करू आणि पुढे निघू. इथं दाखवले परिक्रमा सेवा केली अन्नक्षेत्र बढेलमध्ये. तर ते 5 किलोमीटरवरती भोजन प्रसाद व विश्राम व्यवस्था. काला हनुमान मंदिर जय मा सोडिया मंदिरच्या निका रस्ता. करता आता मग करू ना. उत्कर्ष करायचं. चला आपण निघलोय. आंघोळ केली, आरती घेतली, हनुमंतरायाचं मंदिर होतं दर्शन घेऊन निघालोय आपण. बडेल इथून 5 किलोमीटरवरती आहे. सर्दीमुळे जरा आवाज खराब झालाय, सर्दी ताप. चला चाललोय आपण आता. आज परत आमचा जो ग्रुप आहे तो परत मोठा झालाय. हा समदे पुढं आले. चला बघू आपण. बड्डेला आता 5 किलोमीटरवरती नॉनस्टॉप जातोय का ते. असा रस्ता आहे सगळा, असं जंगल आहे. नर्मदा परिक्रमा मार्ग दाखवलाय झाडांवरती. हे कुंडी हे गाव लागले आपल्याला वरती. एक 8-9 किलोमीटरवरती आलोत आपण. एकदम झाडांमध्ये सगळं गाव आहे. नर्मदे ये हर. चला आपण आता कुंडीच्या पुढं 3 किलोमीटरवरती बडेल आहे, तर तिकडे चाललोय. हे कुंडी गाव छोटंसंच आहे, थोडेच घर आहेत. आपण ते बसलो होतो तर ते आपल्याला सुरुवात झाली ती. आणि हे गाव आहे. कावलरू घर आहेत सगळे. होय खांदे मामा. खांदे मामा, ओ खांदे मामा, बस तर करतात म्हणलं. नाही 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 नको. परिक्रमा तुम्ही दिसता त्याच्यात नका. चला आता कुंडी बसून आपल्याला असा डांबरी रस्ता लागलाय. 9 बीघा यानी के 9 बीघा 4.5 एकड़. 9 बीघा, हाँ 4.5 एकड़.
उनकी शादी हो गई? सब शादी हो गए, शादी बच्चे बच्चे उनकी उनकी शादी हो गई। ऐसे की? हाँ मेरी 85 साल की उम्र है। हाँ, 3 चला जाऊ बघेल करा लड़का ये धंधा कर्नल मध्ये हार हे आलं बडेल हे गाव आहे. तर आपण सकाळी निघलो होतो तिथून 12 किलोमीटरवरती बडेल आहे. आत्ता वाजलेत 11. बड्यालमध्ये पण आश्रम आहे परिक्रमावासियांसाठी, अन्नक्षेत्र आहे. तर चला आपण आश्रम पाहू कुठं आहे ते, कारण आता इथून पुढचा आश्रम परत 6-7 किलोमीटरवरती आहे आणि पूर्ण परत जंगलाचा मार्ग आहे. म्हणजे 7-8 किलोमीटरवरती 10 किलोमीटरवरती एक गाव लागतं जंगलामध्ये, तिथंच पाणी भेटतंय. चला आपण आश्रम बघू आणि थांबू असतो तिथं. हे बडेलमधील अन्नक्षेत्र आहे. चला आपण तिकडे जाऊ, थोडं थांबू. 11-11:15 वाजल्यात. बघू स्वयंपाक झाला असला तर जेवण करून पुढे जाऊ. तसं पण आपल्याकडं आता काय पर्याय नाही, कारण पुढचा आश्रम 7-8 किलोमीटरवरती आहे. मध्ये कोणता आश्रम नाही आहे. इथं हनुमान मंदिर आहे, तर त्याच्यामध्येच आश्रम आहे. दत्तात्रेयाचं मंदिर आहे इथं. चला आपण आपले जे बॅग आहेत आतमध्ये ठेवत्या. मोठा आश्रम आहे. चला आपण निघालोय बडेलमधील आश्रमावरून. आत्ता वाजल्यात 12:30. तर पुढं 6 किलोमीटरवरती मेहंदीखेडा म्हणून आश्रम आहे आणि त्याच्या पुढं 6 किलोमीटरवरती जे तराणी आहे, तर तो जंगल मार्ग आहे पूर्ण. तर बघू. आणि पिपरी 8 किलोमीटरवरती तराणी यापासून. तर बघू आपण 13-14 किलोमीटर जातो आहे का ते, की अलीकडेच थांबतो आहे. आश्रम मस्त आहे इथलचं पण. आणि जे तराणी याला जे आश्रम आहे, तर त्या आश्रमावरती सदावर्त भेटतं. तिथं जेवण नाही भेटत आपल्याला, ते जे कोरडं शिध आहे ते देणार, त्यानंतर ते आपण बनवून खायचं. तर जे पुढं पिंपरीला आहे तर ते मोठं आश्रम आहे. तर चला इथून ते 15 किलोमीटरवरती. रस्ता चांगला आहे, डांबरी. नर्मदे हर नर्मदे हर. चला जाऊ आपण अगोदर मेहंदीखेड्यामध्ये. मेहंदीखेडा 1.5 किलोमीटर राहिले. वरून गेलं नाही झंझट. प्रत्येकाला 2-2 सुकं बांधायची. नाही आडीच होतं. एवढी परत मोठी गँग झाली. ग्राम मेहंदीखेडा होय. आला आपण 4-5 किलोमीटर आलो. चला हे संपला आता मेहंदीखेडा. पुढं एक 4 किलोमीटरवरती तरानिया आणि त्यापुढं पिपरी. तरानियाचं लागलं जंगल आपल्याला. तिथं डायरेक्ट त्यांनी चेकिंग नाकाच हे केलं. विचारतो चेकिंग नाका तरानिया. प्रधानमंत्री का सपना, स्वच्छ भारत हो अपना, सडक अपनी सफर आपका. चला हे लागलं आपल्याला परत तरानियाचं जंगल. तरानियापर्यंत असंच आहे 4 किलोमीटरवर. रस्ता मस्त आहे, बारीकच आहे पण डांबर आहे. करायचं बरं. नेमावर जायला अजून 5-6 दिवस जात नाहीत आपण. कशाला मग काय हाताने वाढून बघा 150 किलोमीटर आहे. आम्ही डॉक्टरला विचारलं ना. निघाले का?
दळा दळा काय कोणतरी आले जोडी आहे हा ना मग दिलेलं बिस्किट हा ना मी देऊन टाकलं त्या म्हातारीला थोडं देऊ का नको मला ह्या जंगलामध्ये बाकी काहीच नाही बिस्किटाशिवाय एक मस्त रोड आहे फक्त होय आबा रोड मात्र खास एक नाही गाड्या नसते अशा मग गाडचा पळायला पाहिजेत 12 फूट रोड आहे मला होय हा एक सांग 12 फूट रोड आहे हा 7 याच्यासाठी चांगलेला आहे प्रवासासाठी हा हे आलं तराणिया गाव आणि समोरची बिल्डिंग दिसतीये ही तर ही तराणियामधला आश्रम आहे इथं तर पलीकडून पण रोड आहे जो तराणियातला पुलाकडून जातो आणि आपल्याला जो मार्ग दाखवला शॉर्टकट तर ह्या घरापासून शॉर्टकट मार्ग आहे तराणियाच्या पलीकडे जाण्याचा आता इथून पिपरी राहिले 6 किलोमीटरवरती आणि पलीकडे आपल्याला नदी आहे जर आश्रमाकडून गेलो ह्या साईडने तर पूल आहे एक छोटासा बनवलेला पण जर मधून जर गेलो तर मग आपल्याला पाण्यातून जावं लागेल तर चला आपण मधून चाललोय बघू का मधून किती पाणी येते चला आपण चाललोय नदीकडं मधल्या रोडने आलोय पलीकडून अर्धा किलोमीटर वाढत होता जास्त तराणियामध्ये मस्त शेती केली हे कारलं दिसतंय निघले सगळे माझ्या पाठीमागं चला चला आपल्याला हे नदी पार करून जायचंय लय पाणी नाही आहे पाणी थोडंच आहे आणि समोर पलीकडे पूल दिसतोय तर त्या पुलावरून पण रस्ता होता आपल्याला यायला आता आपण आलोय मधून चला ही बारकी मुलगी तर ती आली हा जो पूल आहे समोरचा तर ह्या पुलावरून पण रस्ता होता यायला चला आपण चाललो इथून पाण्यातून लय गार पाणी आबा बहु पाणी लय गार आहे नर्मदे हर पाणी स्वच्छ पण गार किती आहे पाणी आपल्या मागून आले तर कसं काय भाऊ पाणी आपण चाललोय पाण्यातून पण आमच्या खांदवे काकींच्या पायाला लागल्यामुळं खांदवे काकी आणि काका दोघं पुलावून येत आहेत चला ते पण आले आपण वर निघल्याच्या नंतर थांबा आपण त्यांच्यासाठी थोडा वेळ चला आपण निघालो पाण्याच्या वरती लहान मुलांना काहीतरी चॉकलेट देऊ आपण आबादम मनिया नर्मदे हरा रुक अरे हे लवकर जा इधर वाघ सिंह भी है क्या ये जंगल में भाग हाँ है, जंगली प्राणी है पर नहीं मिलती नहीं मिलती वो तो कहीं जंगल में अंदर रहते हैं रोड के किनारे नहीं आते जाते चालले ते वाडा जाते वाडा जातच घेतोय आपलं बरं आहे तुम्हाला धरण दिलेलं कळू द्या ना लोकांना हे बी खात होती म्हणून आमच्यालाच काय फोटो काढता
अरे किती रे पिपरी 2 किलोमीटर पिपरी राहिली आहे. 2 पिपरी जवळ आली. हे असं 2-2.5 किलोमीटर. हे आलं पिपरीमधील आश्रम. आपण आज जमतंय की नाही? आमचे भाऊ गुतले मध्ये गेटमध्ये गुतल्यात भाऊ. होय भाऊ गुतले गेटमध्ये. सिस्टम काय बोल हे पिंपरी हे गाव मस्त आहे, मोठं आहे. मार्केट ते मस्त आहे, इथून मोठं आहे. काय जर घ्यायचं म्हटलं तरी फार्मस सोडावं लागते. चला आतमध्ये जाऊ भाऊ निघल्याच्या नंतर. आणि आसन लावू आपण कुठे टाकले ते. आमचे असे फोटो मग चला आलो आपण आतमध्ये. आभार राहिलेत माग. हे आश्रम आहे पिपरी या गावामधलं. वरती पण जागा आहे, खाली पण भरपूर जागा आहे. बघू परिक्रमावासी किती आलेत ते. आणि आपल्या आसन लावू. इकडं हे जेवणाचं दिसतंय. तर चला आपण बघू आसन लावू. आपला आज पूर्ण 30 ते 32 किलोमीटर झालं सोलगावमधून निघून. हा पूर्ण आजचा झाडी मार्ग होता. मध्ये फक्त कुठंतरी एक 5-7 किलोमीटरवरती गाव होते फक्त. धाराजी पूर्वदृश्य. आणि हे पण इकडं पण तेच काढले. चला आतमध्ये जाऊ. एक 30-40 परिक्रमा असे आहेत. इकडं आसन लावलेले आहेत. आपल्याला इकडं आहे जागा. नर्मदे हर. चला इकडे आसन लावलेत आपले.